निर्माण केसरी। सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडी कडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू। वाल्मिक कराड 14 दिवसांसाठी सीआयडी कोठडीत। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाद। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी। कराडच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचाही युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला आता वेग। सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। सुदर्शन घुले महाराष्ट्रामध्येच असण्याची शक्यता, तर इतर 2 फरार आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। 10 दिवसामध्ये सर्व आरोपींना अटक करा, अन्यथा आत्मदहन करणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासमोर गावकऱ्यांचा इशारा। सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करणार, नवनीत कौवत यांचं आश्वासन। सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी माहिती ते पोलिसांना कसं माहिती नाही। फरार आरोपी अटक होत नसतील तर पोलिसांनीच आम्हाला गोळ्या घालाव्या। मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। आंदोलनावेळी काही महिलांची प्रकृती खालावली। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। बीडच्या मस्साजोग गावामध्ये जलसमाधी आंदोलनाआधी गावकऱ्यांचा मोर्चा। देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा गावकऱ्यांची मागणी। महिलांसोबत लहान मुलांचा देखील मोर्चात सहभाग। गावकऱ्यांनी विश्वास ठेवावा। बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही। देशमुख हत्या प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पोलीस त्यांचं काम चोख बजावत होते। पोलिसांच्या प्रयत्नांना घाबरून कराडनं शरणागती पत्करली। वाल्मिक कराडवर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। सरकारनं अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहिती नव्हतं, याबाबत आश्चर्य वाटतं। प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप देखील फरार। आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्या। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर। गडचिरोलीची छत्तीसगड सोबत कनेक्टिव्हिटी करायची आहे। गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया। गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। फडणवीसांनी पेनगुंडा इथल्या आदिवासी बांधवांसोबत संवाद साधला। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी। आताची महत्त्वाची बातमी, मुंबई शहरातील प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाली आहे। सध्या मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 82 असल्याची माहिती मिळते। प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय। मुंबईमध्ये रस्त्यांवर नव्याने चर खोदण्यास मनाई करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी हे आदेश दिले आहेत। वरळी, कुलाबा, अंधेरी, घाटकोपर या भागामध्ये खराब हवेची नोंद झाली आहे। दिवसांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या